राजा शिवाजी सिनेमामधला हा प्रसंग तुम्ही बघितला असेलच. हा फक्त प्रसंग नाही तर इतिहास आहे. राजमाता जिजाऊंसमोर रांझेगावच्या पाटलाने एका स्त्रीवर वाईट नजर टाकली. तिचा सन्मान लुटण्याचा प्रयत्न केला. पाटलाचे हातपाय छाटले. त्याचा चौरंग करून चौकात बसवलं. कारण स्वराज्यात स्त्रीकडे वाकडी नजर टाकणाऱ्याला क्षमा नव्हती. तिथे न्याय तारखांवर नाही तर लगेच स्वाभिमानावर दिला जायचा. आणि आज अत्याचार होत आहेत. कधी निर्भया, कधी आसिफा, कधी डॉक्टर प्रियंका रेड्डी, कधी बदलापूर, कधी नसरापूर. नावं बदलत आहेत, घटना त्याच. पण स्त्रियावरचे अत्याचार कधीच थांबलेला दिसत नाही. तेव्हा पाटलाचे हातपाय छाटले होते. आज आरोपीच्या केसेसला वर्षानुवर्ष तारखा मिळत आहेत. स्त्रीचा सन्मान म्हणजे राज्याचा अभिमान होता. आज स्त्रीची सुरक्षा ही फक्त सोशल मीडियाचं ट्रेंड बनली आहे. मला खरंच काळजी वाटते, भीती वाटते आणि असुरक्षित असल्याची सतत जाणीव होत राहते. कारण आज समाजाचं विदारक रूप बघून असं जाणवतं आहे की या देशात कुठलीच मुलगी, स्त्री किंवा लहान मूलसुद्धा सुरक्षित नसावं. सोशल मीडियावर आक्रोश, व्हॉट्सअपवर DP पोस्ट, पिटिशन्स, ह्या असल्या रील्स. पण ह्यापेक्षा अधिक आपण काय करू शकतो? मेणबत्त्या, पोस्ट शेअर करणे. कारण सरते शेवटी धर्म, जात, राजकारण, मूळ प्रश्न तर गाडून टाकायचा. परवा निर्भया होती, मग आसिफा होती, मग प्रियंका रेड्डी होती, बदलापूर होतं, आज नसरापूर आहे, उद्या अजून कोणीतरी असेल. काय आपण पुढच्या घटनेची वाट बघत बसायची ना? शांत बसणे म्हणजे अशा विकृत मानसिकतेला खतपाणी घालणे आहे. ही एकच घटना नाही, अशा अनेक घटना सतत घडत आहेत. आपण विसरलोय अनेक घटनांना आणि पुढेही असल्या घटना घडत राहणार आहेत. कारण त्यातल्या किती आरोपींना कठोर शिक्षा झालीत. कित्येक वर्ष जात आहेत आरोपी सिद्ध व्हायला. बरं, झालेले सिद्ध असलेले आरोपीसुद्धा त्यांना अजून त्याची शिक्षा अंमलबजावणी होत नाही आहे. काय तर म्हणे लोकशाही. लोकशाही त्याचे धिंडवडे आपण कधीच उडवलेत. म्हणून प्रश्न असा आहे की आपण शिवरायांचा इतिहास फक्त स्टेटसला ठेवणार आहोत का? कारण नॉर्थमधल्या मुली इथे पुण्यात, मुंबईत येऊन सांगतायत की आम्हाला पुण्यात, मुंबईत सेफ वाटतं आणि आमच्याच राज्यातल्या मुलींच्यासोबत ह्या अशा घटना घडत आहेत. शिवरायांनी शिकवलं होतं, स्त्रीचा सन्मान हा पर्याय नाही, तो स्वराज्याचा पाया आहे. आज गरज मेणबत्त्यांची नाही, गरज आहे शिवरायांसारख्या त्वरित न्यायाची. साहेब, ते बदलापूरमधला फोटो होता ना बंदुकीचं तुमचं, परत बघायची इच्छा आहे. नाहीतर लक्षात ठेवा, उद्या बातमीतलं नाव कुणाचंही असू शकतं, अगदी कुणाचंही.